की धनंजय कीरांनी जे चरित्र लिहिलेलं आहे आंबेडकरांचं, ते हिंदुत्ववादी दृष्टिकोनातून लिहिलेलं आहे. कारण धनंजय कीर हे सावरकरवादी होते की तुम्हाला जर नीट गांधी समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला आंबेडकर समजून घ्यावेच लागतात. ज्यांना आंबेडकर समजले नाहीत त्यांना गांधी अजिबात समजणार नाही. हा ज्यावेळी करार झाला गांधी आणि आयर्विन, त्याला बाबासाहेबांनी कडाडून विरोध केला. संस्थानांना भारतात विलीन करावं त्याचवेळी, आणि संस्थानांचे चोचले पुरवू नयेत कारण संस्थानिक अतिशय भ्रष्टाचारी आहेत, हे बाबासाहेबांनी त्याचवेळी सांगितलं. बंधूंनो आणि भगिनींनो, मी आज बसून बोलणार आहे आणि बसून बोलण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग आहे. कारण माझ्या असं लक्षात येते, कारण आयुष्यभर बोलतच राहिलो आणि भरपूर टाळ्या घेतल्या. महाराष्ट्रात माझ्या इतक्या टाळ्या घेणारा वक्ता बहुधा कोणी नसावा. पण ज्यावेळी मी उभा राहून बोलतो त्यावेळी ते वक्तृत्व असतं, ती एक कला आहे आणि ती माणसाने अर्जित केली तर तो पंतप्रधानसुद्धा होऊ शकतो. त्याला काय फार काही करावं लागतं असं नाही. तेव्हा तिथे उभं राहून केलेलं भाषण आणि बसून केलेलं भाषण याच्यामध्ये फरक आहे. कारण हे भाषण नाही, हा संवाद आहे. आपल्याला संवाद करायचा आहे. कारण हा अतिशय संवेदनशील असा विषय आहे. मी गेल्या 6 वर्षापासून माझ्या असं लक्षात आलं की आपण आंबेडकरांच्यावर लिहिलं, मार्क्सवर लिहिलं, आपण सावरकरांच्यावर लिहिलं, आपण फ्रॉइड, मार्क्स वगैरे जे काही तिकडचे लोक आहेत त्याच्यावरही भरपूर लिहिलं, मानसशास्त्रावर लिहिलं, बुद्धिझमवर लिहिलं, पण गांधींच्यावर आपण फार लिहिलेलं नाही. आणि 1914 पासून माझ्या मनात असं आलं की बहुधा या देशात गांधींचं विस्मरण होईल अशी व्यवस्था इथे सुरू झालेली आहे. तेव्हा निदान आपण गांधींचं स्मरण काही काळ तरी टिकवण्यासाठी एखादा ग्रंथ लिहिला पाहिजे गांधींच्यावर. जसा 1978 साली लिहिलेला झोत, अजूनही त्याच्या आवृत्त्या निघत आहेत. आणि बाबासाहेबांनी राज्यघटना किंवा मार्क्स आणि आंबेडकर ही पुस्तकं अजूनही लोक वाचतात, खूप वाचतात. त्यांच्या आवृत्त्या भरपूर निघतात. धर्मचिंतनासंबंधी जे मी लिहिलेलं आहे त्यात तिन्ही ग्रंथाच्याही खूप आवृत्त्या निघत आहेत. खरं म्हणजे वैचारिक पुस्तक कुठला प्रकाशक छापत नाही आणि कविता पण छापत नाही. त्याला असं साधं साधं असं मनोरंजन करणारं पुस्तक पाहिजे असतं. त्यामुळे माझ्या पहिलंच जे पुस्तक आलं वैचारिक ते 6 महिन्यात संपलं. मला वाटतं मानव आणि धर्मचिंतनच्या आत्तापर्यंत 6000 कॉपीज गेलेल्या आहेत. असं भाग्य एखाद्या लेखकाच्या नशिबी नसतं आणि विशेषतः वैचारिक लेखकाच्या नशिबी तर अजिबात नसतं. तेव्हा आपण आता गप्पा मारणार आहोत. मी तुमच्याशी खूप साध्या शब्दात, साध्या याच्यात बोलतो. त्या आवाजात चढ उतार वगैरे होणार नाही, काही होणार नाही. तुम्ही फक्त पेशन्स ठेवा. कारण वक्ता कसा असतो, आम्ही काय करतो की समजा एखाद्या वेळी समोरच्या प्रेक्षकांना जरा कंटाळा आल्यासारखं वाटलं
तर आम्ही एक विनोद करत असतो, म्हणजे मग सगळे लोक असं हसतात वगैरे आणि मग पुन्हा स्थितीत येतात. कधी कधी त्यांना हिप्नोटाईज करत असतो. मी असा झालो आणि असं जर केलं तर 10,000चा मॉब असं करीत असे, मी असं केलं तर तो असं करीत असे. तर ही कला आहे आणि ती माणूस अर्जित करू शकतो. तर आज काही तसं करणार नाही मी. पहिली गोष्ट, आपण गांधी समजून घेताना खरं म्हणजे मी जे पुस्तक लिहिणार आहे ते साधारणतः 500-550 पानांचं व्हावं असं वाटते, पण ते जास्तच होईल असं मला आता वाटायला लागलेलं आहे. कारण माझा कुठलाही ग्रंथ 400 पानाच्या आतला नाही आहे. मी गांधींना समजून घ्यायला ज्यावेळेला लागलो त्यावेळी पहिल्यांदा गांधींच्या विरोधी काय काय जगात लिहिलेलं आहे ते शोधायला लागलो. आणि ते शोधताना माझ्या असं लक्षात आलं की गांधीजींची अतिशय उत्कृष्ट चरित्र पाश्चिमात्यांनी जितकी लिहिली तितकी भारतातल्या लोकांनी कोणी लिहिलं नाही. मराठीत तर अजिबातच नाही. अगदी अपवादच करायचं ठरला तर आचार्य जावडेकर आणि नलिनी पंडित हे दोघंजण जर सोडले तर कोणीही हे काय लिहिलेलं नाही, कोणी विचार पण केलेला नाही. आणि गांधींच्या नावाने एवढे आश्रम आहेत आणि गांधींचे एवढे गावोगावी पुतळे आहेत आणि स्वतःला गांधीवादी काँग्रेसवादी म्हणवणारे भरपूर लोक आहेत, पण ते फक्त 2 ऑक्टोबर पुरते, त्याच्या पलीकडे त्यांची काही धाव नाही. त्यामुळे ही सगळी पुस्तकं परदेशातून मागवली. जी इथं मिळाली ती उपलब्ध होती माझ्याकडे. माझ्या पेन्शनमध्ये ते काय बसत नव्हतं. काय मित्रांनी सांगितलं, यार काहीतरी करा, मला विकत तरी घ्या, म्हणजे पैसे मिळतील आणि मी पुस्तकं खरेदी करील. पण खूप मित्रांनी मला सहकार्य केलं आणि खूप चांगला संग्रह, जवळजवळ 60 इंग्रजी बायोग्राफीज बाबासाहेबांच्या माझ्याकडे परदेशी लेखकांच्या आहेत आणि आपल्या तर आहेतच. गांधींचं वाङ्मय सगळं आहे आणि तेंडुलकरांनी लिहिलेले सगळे खंड मी पाहिले होते. पण मला त्यात काय फारसं, हे डेटा कलेक्शन आहे. म्हणजे हे जे लिहिणारे लोक असतात, आत्मचरित्र जसं लिहितात काही लोक आणि दुसऱ्याचं चरित्र ज्यावेळी लिहितात त्यावेळी काही लोक नुसतं डेटा कलेक्शन करतात. अमक्या वेळी हे झालं, अमक्या वाजून 4 मिनिटांनी अमकं झालं, अमक्या वाजून अमक्या मिनिटांनी अमकं झालं, असं डेटा कलेक्ट होतो. पण त्याच्यातून तुम्हाला काही सापडत नाही, काही सापडत नाही. पण एक गोष्ट आहे की डेटा आपल्याला मिळतो, भरपूर डेटा मिळतो. आणि ज्यावेळी तो डेटा मिळतो, ज्यावेळी त्याचे संदर्भ आपण शोधू लागतो, त्यावेळी आपल्याला आणखीन खूप काहीतरी गोष्टी सापडतात की ज्या त्याच्या कल्पनेत पण नव्हत्या. असं पण होऊ शकतं. तेव्हा आंबेडकर समजून घ्यायचं जर असेल तर एक तर आंबेडकरांची अडचण अशी आहे की आंबेडकर बहुतेक इंग्रजीत आहे, तो मराठीत फार थोडा आहे. आणि मराठीमध्ये आंबेडकरांच्या ज्या ग्रंथाची भाषांतरं केलेली आहेत ती इतकी चुकीची केलेली आहे की त्याच्यातून काही अर्थ निघू शकतो. त्यामुळे ओरिजिनल आंबेडकर समजून घ्यायचं असेल तर त्यांचं इंग्रजी वाचलं पाहिजे. बरं, आंबेडकरांचं इंग्रजी म्हणजे सगळं तार्किक इंग्रजी आहे. नेहरूंचं इंग्रजी जसं काव्यात्मक इंग्रजी होतं तसं आंबेडकरांचं पूर्ण कायदेशीर इंग्रजी आहे. आणि इंग्रजी समजून घेण्याची क्षमता ज्या लोकांच्यामध्ये आहे तेच या भानगडीत पडतात. आणि जर आंबेडकरांच्या नावाचा फार आपल्याला उपयोग होणार नसेल तर कशाला त्या भानगडीत पडायचं, म्हणून त्याला सोडूनही देतात. म्हणून महाराष्ट्रात आणि मराठीत आंबेडकरांचं एकही चरित्र उपलब्ध नाही चांगलं. आमची पिढी धनंजय कीरच्या चरित्रावर वाढली आणि डेटा कलेक्शनच्या दृष्टीनं खैरमोडेचे सगळे जे खंड आहेत ते खंड आम्ही तपासले. म्हणजे आमची पिढी या 2च ग्रंथांच्यावर वाढली. याचा परिणाम असा झाला की आमच्या खूप उशिरा लक्षात आलं की धनंजय कीरांनी जे चरित्र लिहिलेलं आहे आंबेडकरांचं ते हिंदुत्ववादी दृष्टिकोनातून लिहिलेलं आहे.
कारण धनंजय कीर हे सावरकरवादी होते आणि म्हणून जिथे जिथे जिनाचा उल्लेख येईल तिथे तिथे अतिशय कडवट भाषा, जिथे जिथे गांधींचा उल्लेख येईल तिथे तिथे अतिशय कडवट भाषा, आणि जिथे जिथे मार्क्सचा उल्लेख येईल तिथे तर विचारूच नका, एकदम म्हणजे ते जोरातच अगदी लेखणे घेऊन उतरलेले असायचे. हे माझ्या लक्षात आलं 1980 साली. म्हटलं चला हे काय भानगड आहे अशी, कारण ओरिजिनल आंबेडकर वाचताना जे काही आपल्याला चित्र दिसतं तसं या चरित्रामध्ये नाही आहे. या चरित्रामध्ये विपर्यास केलेला आहे, म्हणजे गांधींचाही केला आहे, मार्क्सचाही केला आहे, आणि या दृष्टीने जर विचार करायचा ठरला तर सावरकरांचा मात्र तिथे सावरकर आंबेडकर आले की ते फार जोरात एकदम भारी, म्हणजे महानच्या महान. आणि मग त्यांचं शिष्यत्व नंतर शेषराव मोरेंनी पत्करलं आणि त्यांनी तर आणखीनच ते इतकं उंचीवर नेलं की त्याला खाली खेचायला मला जवळजवळ 3-4 वर्ष लागली. हे मी आपल्याला याच्यासाठी सांगतो की चरित्रावर फार विसंबून राहू नका. म्हणून मी आता हा जो ग्रंथ लिहिणार आहे, खरं म्हणजे त्याचं नाव असं देण्याचं माझ्या डोक्यात आलं होतं, थोडं विनोदी नाव आहे की महात्मा गांधी, विजयी महात्मा आणि पराभूत राजकारणी, असं शीर्षक द्यावं असं माझ्या डोक्यात आलेलं होतं. बघू आता त्याला काय शीर्षक द्यायचं ते आपण ठरवू, कारण अजून खूप काम करायचं आहे मला त्याच्यावरती. 6 वर्ष तर झाली, अजून खूप काम करायचं आहे. आणि माझ्या वाचकांना माहिती असेल की मी खूप काम केल्याशिवाय काही लिहित नाही, कारण आपल्या नावावर खूप पुस्तकं असावं असं मला अजिबात वाटत नाही, आणि त्याचं मला काही कारणही नव्हतं. दुसरी गोष्ट आपण एक लक्षात ठेवली पाहिजे की तुम्हाला जर नीट गांधी समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला आंबेडकर समजून घ्यावेच लागतात. ज्यांना आंबेडकर समजले नाहीत त्यांना गांधी अजिबात समजणार नाही, आणि ज्यांना आंबेडकर समजून घ्यायचे असतील त्यांना गांधी समजून घ्यावेच लागतात. गांधी समजून घेतले नाहीत तर तुम्हाला 1/4 आंबेडकरसुद्धा समजणार नाहीत. तसंच नेहरू आणि गांधींच्याबद्दल आहे, तसंच नेहरू आणि गांधींच्याबद्दल आहे. म्हणजे माझं असं मत आहे की आंबेडकर गांधीजींचे जेवढे टीकाकार होते त्याच्यापेक्षा अधिक मोठे टीकाकार नेहरू गांधींचे होते. आणि हे लिखित आहे, हे माझ्या हातातच एक पुस्तक आहे, गांधींना नेहरूने लिहिलेली पुस्तकं, पत्र, आणि नेहरूनी गांधीजींना लिहिलेली पत्र. हे 500-600 पानांचं पुस्तक आहे. तेव्हा हे डोकं ठिकाणावर ठेवून कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही विचारसरणीचा आपल्या अंगात कुठलाही अभिनिवेश न येता आता आपण गांधींना समजून घेऊ आणि आंबेडकरांना समजून घेऊ. हे पुस्तक फक्त आंबेडकरांच्या पुरतं मर्यादित नाही, कारण मला गांधींचे जेवढे पैलू आहेत त्या सगळ्या पैलूंच्यावर काहीतरी लिहायचं आहे. आणि माझ्या वाचनात जी काही 100-1 चरित्र आलेली असतील गांधीजींची, त्याच्यापेक्षा ते सगळं वेगळं आहे. गांधीजींच्या जडणघडणीमध्ये म्युरियल लेस्टर नावाच्या एका बाईचा फार मोठा वाटा आहे. आणि गांधी ज्यावेळेस 2nd राऊंड टेबल कॉन्फरन्सला इंग्लंडमध्ये गेले त्यावेळी म्युरियल लेस्टरनी गांधींना विनंती केली होती की तू माझ्या आश्रमात राहा. म्युरियल लेस्टर त्यावेळी जागतिक कीर्तीची एक स्त्रीवादी अशी कार्यकर्ती होती, आणि गांधींच्या आणि तिच्या खूप चर्चा झाल्या. मी अनेक गांधी अभ्यासकांना हा प्रश्न विचारला आणि कुमारला पण विचारलं
की तुमच्या लायब्ररीमध्ये मला गांधी समजून घ्यायचं आहे, तर म्युरियल लेस्टरचे जे जे 4 खंड आहेत आत्मचरित्राचे, ते तुम्हाला माहीत आहेत का? आहेत का? तर कुमार मंडई कोण बाई मला काय माहिती नाही. आता कुमार माझा मित्र असल्यामुळे मी सांगतो, पण मोठ्या मोठ्या अभ्यासकांची नावं मी सुद्धा तुम्हाला सांगू शकतो की ज्यांना म्युरियल लेस्टरचं नावच माहिती नाही आणि गांधीवर PhD मिळवलेले आहेत. म्हणजे PhDचा दर्जा काय असेल तो बघा. त्यांना माहिती नाही. ज्यावेळी मी त्यांना सांगितलं त्यावेळी ते म्हटलं, अरे हे बघायला पाहिजे, हे बघायला पाहिजे. तिच्यात 3 आत्मचरित्राच्या प्रती मला मिळाल्या, एक मिळतच नव्हती आणि ती शेवटची माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाची होती. गांधी आंबेडकर संबंधातली ती सगळ्यात महत्त्वाचं ती कडी होती, ती कडीच मिळेल. शेवटी मी माझे मित्र आणि प्रकाशक ज्यांनी गांधींच्यावर काम केलं त्यांना मी सांगितलं की अशी अशी एक लेखिका आहे आणि तिचे चरित्र 4 खंडात प्रकाशित झालेले, 3 मला मिळाले, पण एक मिळत नाही. तो माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. कुठून देशील आणून? त्याने बिचाऱ्याने खूप प्रयत्न केला, मुंबईच्या सगळ्या लायब्ररी पालथ्या घातल्या. शेवटी त्याची नात याला होती अमेरिकेला, तिला त्याने सांगितलं. मग तिला एक फाटकी प्रत मिळाली, तिने ती झेरॉक्स करून आजोबांना पाठवली, त्याची झेरॉक्स करून त्याने मला पाठवली. कुठल्याही अभ्यासकाने पहिल्यांदा जो डेटा आपण जमा करतो तो अतिशय काळजीपूर्वक केला पाहिजे, कारण तो कोणता महत्त्वाचा आणि कोणता महत्त्वाचा नाही हे आपण नंतर ठरवायचं असतं. पण डेटा जमा करण्यामध्ये मात्र कसूर होता कामा नये. अशा प्रकारचा डेटा प्राप्त करणे म्हणजेच लेखकाची तपश्चर्या असते, दुसरं काय नाही. त्याला काय दैवी वरदान नसतं, त्याला काय परमेश्वराने त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याचा मेंदू खूप मोठा केलेला नसतो, ते आपल्यालाच करावं लागतं. माणसाला माणूस होण्यासाठी माणसाच्या बाहेरच्या कोणत्याही शक्तींनी मदत केलेली नाही. म्हणून ते भगवान बुद्ध म्हणाले, आत्तदीपो, बाबा तूच आहेस आणि तुलाच करावं लागणार आहे, तुझ्या पलीकडे काही नाही. तूच स्वतःचा दीप हो आणि त्याच्या प्रकाशात चाल. बाबासाहेबांची आणि गांधींची पहिली भेट झाली ती फार मजेशीर होती. मजेशीर या अर्थाने होती की पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला काही बाबासाहेब गेलेले नव्हते, कारण आणि काँग्रेसने तर बहिष्कारच टाकलेला होता पूर्णपणे. तर पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्या संबंधीची जी भूमिका मांडली आणि ती भूमिका जवळजवळ राऊंड टेबल कॉन्फरन्सनी मान्य केली. बाबासाहेब परत आले पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सनी. त्याच्यानंतर गांधी आणि आयर्विन करार झाला आणि मग काँग्रेसला राऊंड टेबल कॉन्फरन्सचे दरवाजे मोकळे झाले, का त्याने बहिष्कार टाकला होता. हा ज्यावेळी करार झाला गांधी आणि आयर्विन, त्याला बाबासाहेबांनी कडाडून विरोध केला. कडाडून विरोध याच्यासाठी केला की तुम्ही महात्मा समजता स्वतःला, स्वातंत्र्य चळवळीचे नेते समजता स्वतःला आणि भारताच्या सर्व जाती धर्माचे एकमेव प्रतिनिधी म्हणून जगाला सांगता, तर आयर्विन आणि गांधी करारामध्ये तुम्ही भगत सिंगांना सोडण्याची तरतूद का केली नाही? आणि गांधींच्यावर घेतलेला हा जो आक्षेप आहे त्याची तुम्ही कितीही उत्तरं द्या की लाहोरच्या अधिवेशनात ठराव केला, अमकं केलं, पण गांधींच्याकडे बाबासाहेब म्हणत होते एवढी ताकद आहे, एवढी नैतिक ताकद जगातल्या कुठल्याही नेत्याकडे नाही. आणि ते जर आयर्विनला म्हणाले असते की
या करारातली एक अट घाला तुम्ही, काय की भगतसिंगची फाशीची शिक्षा रद्द करावी. तर ब्रिटिश हिंमत नव्हती त्यांची हे नाकारण्याची, पण गांधींनी हे केलं नाही. नंतर ठराव बिराव भरपूर केले, तिथंच अडवायला पाहिजे होतं. दुसरी टीका होती की गांधींना मी लोकशाहीवादी कसं म्हणू. हे एक एक गोष्ट बघा, नीट विचार करून बघा. त्यांची दुसरी टीका, मी गांधीला लोकशाहीवादी म्हणू कसं. कारण आता याच्यानंतर सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स होणार आहे. पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जे काही माझं झालं, मी काय जे बघितलं, त्याच्यामध्ये प्रौढ मताधिकाराची सोय नाही. तेव्हा गांधी आयर्विन करारामध्ये गांधींनी हा एक मुद्दा घालायला पाहिजे होता की आम्हाला प्रौढ मताधिकार पाहिजे, सार्वत्रिक मताधिकार पाहिजे. गांधीजी या संबंधी सुद्धा काही बोलत नव्हते. संस्थानांना भारतात विलीन करावं त्याचवेळी, आणि संस्थानांचे चोचले पुरवू नयेत, कारण संस्थानिक अतिशय भ्रष्टाचारी आहेत, हे बाबासाहेबांनी त्याचवेळी सांगितलं. त्यावेळी गांधींनी बाबासाहेबांना विरोध केला आणि सांगितलं की संस्थानं काय ते ठरवतील. बाबासाहेबांनी फेडरेशन संबंधीची जी एक पुस्तिका लिहिलेली आहे तिच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. तर असा हा माणूस परत आल्यावर गांधींना असं वाटलं की चला हा कोण माणूस आहे, ह्याच्याशी एकदा बोललं पाहिजे, कारण आता आपल्याला सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला जायचं आहे आणि तो तिथे असणार आहे, काय करायचं. म्हणून गांधीजींनी स्वतः एक चिठ्ठी लिहिली आणि चिठ्ठी लिहून त्यांनी असं सांगितलं, म्हणजे 6 ऑगस्ट 1931ला गांधीजींनी जी चिठ्ठी लिहिली आंबेडकरांना आणि सांगितलं की मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे, मी रात्री 8 वाजता तुमच्याकडे येऊ का. गांधींचं मोठेपण नीट लक्षात घ्या. आपल्यापेक्षा 20 वर्ष वयाने तरुण असलेल्या मुलासारखा आंबेडकर, त्याला गांधी स्वतःहून म्हणतात की मी तुम्हाला भेटायला येऊ इच्छितो, तर 8 वाजता तुम्हाला वेळ आहे. आंबेडकर तिकडून आले होते सांगलीवरून आणि त्यांना खूप ताप आला होता, 106 पर्यंत ताप गेला होता. तेव्हा ते कार्यकर्ते होते, तर कार्यकर्ते तुम्हाला माहीत असतील आणि कुमारला तर फार त्याचा अनुभव आहे. कार्यकर्ते काय काय म्हणतील आपल्या पुढाऱ्याला माहिती नाही. म्हणजे एक असे पण पुढारी मी पाहिलेले आहेत आणि असेही त्यांचे हे लोक पाहिलेले आहेत चाहते. काय भाषण झालं सर आपलं, अरे बाबासाहेबांचं पण असं भाषण कधी ऐकलं नव्हतं आम्ही. छान असे म्हणणारे लोक आहेत का, त्यांना काहीतरी त्या पुढाऱ्याकडून पाहिजे असतं ना. तर सगळे लोक जे होते तिथे बसलेले ते म्हणले नाही नाही बाबासाहेब तुम्ही नाही जायचं, त्याला येऊ द्या, त्याला येऊ द्या, त्यांना नाही, त्याला येऊ द्या इथे झक मारीत. बाबासाहेब म्हटले तुम्ही मूर्ख आहात खरे, तुम्हाला गांधी कोण आहे काही समजते काय. अरे मी त्यांच्यापेक्षा वयाने किती लहान आहे, हा त्यांचा मोठेपणा आहे की ते माझ्याकडे येत आहेत, त्यांना माझ्याकडे आणायचं नाही. मला बरं वाटलं की मीच त्यांच्याकडे जाईल. ही जी नैतिकता आहे, ही जी राजकीय सांस्कृतिकता आहे, ती आज तुम्हाला कुठल्या नेत्यात दिसते.